फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मटकी आणि बटाट्यापासून एक रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, कांदा कापून घेतलेला आहे 2 बारीक आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. 2 पळ्या तेल घालणार आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालणार आहे. कढीपत्ता घालायचा आहे. छान असे तडतडली जिरे मोहरी की कांदा घालायचा आहे. आपले बारीक कापलेले 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत ते टाकलेले आहेत. कांदा मस्त आपण तेलावर भाजून घेणार आहोत. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओला प्लीज. कमेंट करून सांगा मला कशी वाटली तुम्हाला भाजी. कांदा छान आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण कांदा मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. छान गॅस मीडियम ठेवायचा आहे. कांदा भाजीपर्यंत आपण वाटण करून घेऊयात. मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8. आल्याचे तुकडे टाकणार आहे थोडंसं. हे पहा, लसूण घालणार आहे आणि ओलं खोबरं घालणार आहे मी आता यामध्ये. हे पहा, 1 वाटीभर छोटी. आता हे बारीक मिक्सरला वाटून घेणार आहे पाणी टाकून. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हळद घातलेली आहे 1 चमचा. बेडगी मिरची घालणार आहे. किचन किंग मसाला घातलेला आहे. हे पहा, आता त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. छान मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, मसाला तेलावर फ्राय होऊन द्यायचा आहे छान. आता आपण त्यामध्ये वाटण घालणार आहोत. आपण वाटून घेतलेलं. हे पहा, वाटण घालून छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता वाटण आपण मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये सर्व व्यवस्थित आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊयात. आता आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत. हे पहा, 1 टमॅटो घेतला आहे बारीक कापून. तो टमॅटो त्यामध्ये घातलेला आहे. मस्त असा टमॅटो त्यामध्ये स्मॅश झाला की आपण हे पहा त्यामध्ये मीठ घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे पहा, मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मटकी घालणार आहोत. मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मटकीला शिजायला जास्त टाईम लागत नाही, पण बटाटा शिजायला टाईम लागेल आपल्याला. आपण सुकी भाजी करणार आहोत. थोडीशी जास्त पातळ नाही करणार आहोत. हे पहा, छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. मसाला छानपैकी मिक्स झाला की आपण ह्यामध्ये आता बटाटा ॲड करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मला. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज दिसतील. आता आपण यावर कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून. आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला लागेल जसं. थोडीशी लपतपीत भाजी करणार आहे. जास्त पातळ करणार नाही. चपाती भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही. एकदम चटपटीत अशी. हे पहा, पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण हिला छानपैकी शिजवून घेणार आहोत. बटाटा शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे. बटाटा छानपैकी आपण शिजवून घेणार आहोत. आपण हिला 15 मिनटं झाकण ठेवून मोठ्या गॅसवर शिजवून घेणार आहोत. हे पहा, झाकण काढून तर तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आपलं. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला हलवून दाखवते मी आता. हे बघ, छान असं मस्त कलर आलेला आहे. चवीलासुद्धा एकदम उत्तम झालेली आहे भाजी. भाकरीसोबतसुद्धा खूप भारी लागते. नक्की करून पहा तुम्हाला आवडली असेल तर. आपण आता कोथिंबीर घालणार आहोत बारीक कापलेली. हे पहा, डिशमध्ये सर्व करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, एकदम मस्त असा कलर आलेला आहे. छान दिसत आहे भाजी एकदम. आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. थँक्यू.